तर काळानं सांगितलेला हा सारथी ते महारथी प्रवास। भाजपचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शाह यांचं भाजपचे अध्यक्ष होणं जवळपास निश्चित झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या मोठ्या नेत्यांसह संघानं देखील शहांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। आता फक्त प्रतीक्षा आहे ती औपचारिक घोषणा होण्याची। 28 जूनला अमित शाह यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। 2014च्या निवडणुकांमध्ये मोदींच्या विजयरथाच्या सारथ्याची भूमिका निभावणारे अमित शाह आता स्वतःच महारथी बनतायत। मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं। पार्टी मुझे जो भूमिका देगी, जो काम देगी, इसको मैं अच्छे तरीके से मेरी शक्ति के अनुरूप करने का प्रयास करता हूं हमेशा। स्वतःला भाजपचा एक साधारण कार्यकर्ता संबोधणारे मोदींचे हे सारथी आता देशातल्या सर्वात मोठ्या आणि सत्ताधारी पक्षाचे महारथी होणार आहेत। भाजप अध्यक्ष म्हणून अमित शाह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। आता केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे। बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी अमित शाह यांचं नाव निश्चित केलं। संघानं याआधीच शाह यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखवलाय। खरं तर मोदी सरकारमध्ये राजनाथ सिंग गृहमंत्री झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण या संदर्भात 3 नावांवर चर्चा सुरू होती। त्यामध्ये पहिलं नाव होतं अमित शाह, जे पक्षाचे महासचिव तसंच उत्तर प्रदेशचे प्रभारी आहे। दुसरं नाव होतं ओम माथुर। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपात राजस्थानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ओम माथुर यांचं नाव संघाला मंजूर नव्हतं। तर तिसरं नाव होतं JP नड्डा, परंतु नड्डा स्वतःच अध्यक्षपदाच्या रेसमधून बाहेर पडले। खरं तर संघाला अमित शाह यांच्या नावावरही आक्षेप होता। पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष एकाच राज्याचे असल्यामुळे संघ त्या विरोधात असल्याचं सूत्र सांगतात। मात्र बडोदा लोकसभा मतदारसंघातून मोदींनी राजीनामा दिल्यानंतर संघाचा आक्षेपही संपला। तसंच लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालानंही शाह यांचं नाव संघाला मान्य करावं लागलं। संघटनेच्या बाबतीत तरबेज असलेले अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आहेत। एका वर्षाच्या आत उत्तर प्रदेशात पक्षात नवा विश्वास निर्माण करणारे अमित शाह यांच्या यशाचे मानकरी स्वतः मोदीही आहेत। अमित शाह जो भी है अपने मेरिट पर है, अपनी क्षमता के आधार पर है और भारतीय जनता पार्टी के संगठन व्यवस्था के तहत है। वो कोई मोदी के कारण है ऐसा कह के अमित भाई की क्षमता को, शक्ति को कम आंकना वो अमित भाई के साथ अन्याय है। वो जो भी है किसी के कारण नहीं है, अपने बलबूते पर है, परिश्रम करने वाला उनका स्वभाव है, करते हैं। संघटनेवर पकड आणि कार्यकर्त्यांना धरून राहण्याची अमित शाह यांची हुशारी पाहून शाह यांच्याकडेच संघटनेची जबाबदारी सोपवण्यावर एकवाक्यता दिसली। सरकार सत्तेत आल्यानंतर संघटनेकडे दुर्लक्ष होईल आणि त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी भीतीही पक्षाला होती। उन्होंने जिस प्रकार से एक संगठन को किस प्रकार से सुचारू रूप से उसको स्वस्थ करके उत्तर प्रदेश में जो कामयाबी दी वो एक अनप्रेसिडेंटेड है। ही इज अ चाणक्य, आई वुड कॉल हिम इन ऑर्गेनाइजेशनल मैटर्स। आतापर्यंत गुजरात आणि उत्तर प्रदेशात पक्षाची स्थिती मजबूत करण्यात गुंतलेल्या अमित शाह यांच्यावर देशभरात पक्षाची पकड मजबूत करण्याची आणि येणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 2014च्या कहाणीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान आहे। खरं तर शाह यांची क्षमता आणि काम करण्याची पद्धत पाहिल्यास मोदींचे हे सारथी भाजपसाठी महारथी नक्कीच ठरू शकतात। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष आणि पुढचा सगळा प्रवास असा या दोन्ही मित्रांचा राहिलेला आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघंही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आणि मोदी संघात असल्यापासून सोबत काम करतात। त्यांची ही सोबत
आता इथपर्यंत पोहोचली। उत्तर प्रदेशमध्ये भाजपची धुरा समर्थपणे पेलणारे अमित शहा आधी गुजरातच्या राजकारणामध्ये अडकले होते। गेल्या वर्षी जूनपर्यंत अमित शहा गुजरात भाजपचे मोठे नेते होते, मात्र गुजरातच्या राजकारणावरती शहा यांचा मोठा वचक निर्माण झाला होता। त्यामुळेच की काय भाजपमध्ये अमित शहा यांचं वजन वाढलंय। मेरे और मोदी जी के बीच में, कार्यकर्ता और नेता के बीच में जो नाता होता है वही है, विशेष कुछ नहीं। कार्यकर्ता अमित शहा आणि नेता नरेंद्र मोदींचं नातं 23 वर्ष जुनं। दोघांचं नातं जितकं जुनं तितकाच नात्यामधला गोडवा। एका संघाच्या ज्येष्ठ प्रचारकानं 23 वर्षांपूर्वी अमित शहा आणि मोदींची भेट घडवून आणली। हा तो काळ होता जेव्हा मोदी गुजरातमध्ये आपली टीम बनवत होते। पक्षाला ते मजबूत करण्यात गुंतले होते। मोदींकडून उत्साही तरुण चेहऱ्याचा शोध सुरू होता। पहिल्याच भेटीत शहा यांनी मोदींना प्रभावित केलं। या भेटीनंतर जणू मोदी आणि त्यांची टीम एकरूप झाली। भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आणि राजकारणाच्या वाटेवर शहा यांचा प्रवास सुरू झाला। त्यानंतर शहा यांनी मागं वळून पाहिलेच नाही। नरेंद्र मोदी दिल्ली बैठ के करते थे और ये इनकी जो इन्फॉर्मेशन थी और इनकी जो थी वो सभी अमित शाह के थ्रू नरेंद्र मोदी जी के तक पहुंचती थी, क्योंकि वो उनके पहले बहुत करीबी और वफादार थे। ये उनकी जो लॉयल्टी है, ये लॉयल्टी की वजह से आज उनको जो भी अच्छे परिणाम मिल रहे हैं वो बहुत साल पहले जो भी अमित शाह ने उनके लिए अपना योगदान दिया उसके फल उनको मिल रहे हैं। मोदींच्या मिशन 2014 मध्ये उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागांवर विजयी डंका वाजवणाऱ्या अमित शहा यांनी विद्यार्थी दशेपासून आजवर अनेक लहान मोठ्या निवडणुका लढल्या। कोणत्याही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाहीये। उलट प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाचा आलेख उंचावत गेला। संघटनात्मक पकड मजबूत असलेल्या अमित शहा यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे। 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, त्यावेळी शहा मंत्री बनले। मोदींच्या कॅबिनेटमध्ये शहा सगळ्यात तरुण मंत्री होते। मोदींनी शहा यांच्या खांद्यावर गृह मंत्रालयाबरोबरच 10 प्रमुख खात्यांची जबाबदारी सोपवली। शहा यांनीही मोदींना निराश केलं नाही। देखिए, मेरी नई जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्रीमान राजनाथ सिंह जी ने दी है, नरेंद्र भाई ने नहीं दी है, एक बात। और जहाँ तक ट्यूनिंग का सवाल है, मेरा स्वभाव है मैं जहाँ पर भी रहता हूँ वहाँ ट्यूनिंग से काम करता हूँ, फ्रीक्वेंसी मैचिंग से काम करता हूँ और परिश्रम से काम करता हूँ। गुजरातचं राजकारण असो किंवा मिशन दिल्ली, दरवेळी अमित शहा यांचं पक्षातलं वजन वाढत गेलं। यासोबत मोदींची शहा यांची जवळीक सुद्धा वाढू लागली। गुजरातपासून ते दिल्लीपर्यंत, वडोदऱ्यापासून ते वाराणसीपर्यंत प्रत्येक ठिकाणी शहा यांनी मोदींना सावलीप्रमाणे साथ दिली। शहा यांच्या रणनीतीमुळेच मोदी वाराणसी आणि वडोदराच्या जागेवर निवडून आले। शहा यांची मेहनत आणि चाणक्य नीतीमुळे उत्तर प्रदेशात भाजपला घवघवीत यश मिळालं। भाजपनं इथं 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवला। आज अमित शहा भाजपसाठी विजयाचा हुकमी एक्का ठरलेत। त्यामुळेच आता 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांआधी शहा यांच्या खांद्यावर भाजपला मोठी धुरा सोपवायची आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। ज्या उत्तर प्रदेशातून दिल्लीचा रस्ता जातो असं म्हणतात, त्या उत्तर प्रदेशावरती भाजपला एक हाती हुकूमत अमित शहाने मिळवून दिली। ती म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासूनच्या निवडणुका आपण लढायला हव्यात, स्थानिक पातळीचे कार्यकर्ते जोडायला हवेत, ही रणनीती त्यांनी आखली आणि यश मिळालं। आता त्यांच्या नावावरती संघानं आणि वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब केले। अमित शहा यांच्याकडे पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं का घेतलाय, हा सगळ्यात मोठा सवाल आहे। या शर्यतीत 3 नावं होती, पण शहा यांच्याच नावावरती मोदी आणि संघानं शिक्कामोर्तब का केलं, त्याची कहाणी सुरू होते ती उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेशमधल्या ऐतिहासिक विजयानं मोदींच्या या सारथीला महारथी बनवण्यात महत्त्वाचं योगदान दिलंय। अमित शहा म्हणजे मतांचा शहंशाह। जिथं जिथं भाजपला विजयाची आस, तिथं तिथं अमित शहा, हे असे काही वाक्प्रचार आहेत। देशात मोदी लाट आली असताना मोदींचे विश्वासू सहकारी अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात भाजपची झोळी मतांनी भरण्यात सिंहाचा वाटा उचलला।
वाराणसीत मोदींच्या विजयासाठी अमित शहा यांनी तन मन धन अर्पण केलं। भाजपसाठी हा पहिला क्षण होता ज्यावेळी पक्षानं उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागांवर स्वबळावर विजय मिळवला, तर 2 जागांवर मित्रपक्षाच्या मदतीनं विजयोत्सव साजरा केला। हे सारं घडलं ते अमित शहा यांची मेहनत आणि चाणक्य नीतीमुळे। निवडणूक प्रचार समितीचं प्रमुख पद मिळाल्यानंतर 4 दिवसातच मोदींनी 12 जून 2013 रोजी अमित शहा यांच्या खांद्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली। 10 महिन्यातच शहा यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये असा काही उत्साह आणला की उत्तर प्रदेशात 2009 मध्ये 10 जागा असणाऱ्या भाजपनं यंदा 71 जागा जिंकल्या। पक्षाला नव्या शिखरावर पोहोचवण्यासाठी अमित शहा यांनी कठोर निर्णय घेतले। उत्तर प्रदेशात स्वतः रणनीती आखली, जय पराजय आणि जातीची समीकरणं लक्षात घेऊन तिकीट वाटपाचा निर्णय घेतला। ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्याऐवजी वाराणसीतून मोदींना मैदानात उतरवण्याचा निर्णय सुद्धा अमित शहा यांचाच। शिवाय कलराज मिश्रा यांना सुद्धा लखनौऐवजी देवरिया सीटवर तिकीट देण्याचा निर्णय देखील अमित शहा यांचाच। शहा यांच्या निर्णयामुळे पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते दुखावले गेले, मात्र निवडणुकांचे निकाल विरोधकांची नाराजी दूर करण्यासाठी पुरेसे होते। आता अमित शहा यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवून 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचं भाजपचं ध्येय आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। पक्षाचा एक कार्यकर्ता ते पक्षाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास अमित शहा यांच्यासाठी सोपा नक्कीच नव्हता। 23 वर्षांच्या आपल्या राजकीय प्रवासात शहा यांनी कधी यशाचं शिखर पाहिलं तर कधी चारित्र्यावर शिंतोडे देखील उडाले। राजकीय प्रवासात यशाचं शिखर गाठणाऱ्या भाजपचे चाणक्य म्हणवले जाणाऱ्या अमित शहा यांच्यावर अनेक आरोपांचे शिंतोडे उडाले। एक वेळ अशी होती ज्यावेळी अमित शहा यांना गुजरातमधून तडीपार व्हावं लागलं। 2005 मध्ये गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीन शेखचं एन्काउंटर केलं, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। एन्काउंटर खोटा असल्याचा आरोप झाला। राज्याचे गृहमंत्री या नात्यानं अमित शहा यांच्यावरच सवाल उपस्थित झाले। सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला। सोहराबुद्दीन शेखच्या एन्काउंटर खटल्यानंतर काही काळानंतर प्रकरणातला मुख्य साक्षीदार तुलसी प्रजापतीची हत्या झाली। यावेळीही आरोप पोलीस आणि शहा यांच्यावर झाले। सीबीआयनं एकानंतर एक पोलिसांच्या अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक केली। सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर केसमध्ये अमित शहा यांना दोषी मानलं गेलं आणि त्यांना जेलची हवाही खावी लागली। त्यांच्यावर हत्या, अपहरण तसंच जबरदस्तीनं साक्ष बदलण्यासाठी भाग पाडण्यासारखे आरोप होते। मात्र गुजरात हायकोर्ट आणि सीबीआयच्या विशेष कोर्टानं अनेक वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शेवटी 2010 मध्ये गुजरात हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। एकूणच हा सगळा प्रवास असला तरी विजयवीराला सगळेच सलाम ठोकतात, त्यामुळे सध्या शहा हेच भाजपचे शहंशाह होतील अशीच परिस्थिती आहे। या बुलेटिनमध्ये इतकंच। पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।